हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूस किचन. आज आपण फ्लावरचा पराठा करणार आहे. तर त्यासाठी इथं मी हा फ्लावर घेतला आहे. आता हा फ्लावर स्वच्छ धुवून ह्या बारीक खिसणीनं खिसून घ्यायचं आहे. आता मी या खिसणीनं खिसून घेते फ्लावर स्वच्छ धुवून, आणि मग नंतर आपण पुढची कृती बघूया. आता हा फ्लावर मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आता फ्लावरला ना हे असं उलट्या साईडला त्याची फुलं काढून घ्यायची आणि उलट्या साईडला हे आतून असं बघायचं. हे आतल्या बाजूला ना आळ्या जर असल्या तर ह्या आतल्या बाजूला अशा आळ्या असतात ह्या, त्यामुळं असं पूर्ण हे चेक करून घ्यायचं. हे बघा, असं आतल्या साईडला आळ्या असतात, अगदी छोट्या छोट्या असतात. त्यामुळं हे स्वच्छ करून घ्यायचं आणि थोडा वेळ नाहीतर गरम पाणी करून त्यामध्ये थोडा वेळ हे भिजत ठेवायचं, म्हणजे आळ्या असल्या तर लवकर निघतात. असं उलट्या साईडनं नेहमी चेक करायचं. आता याला आपण खिसून घेऊया. आता इथं हा मी फ्लावर खिसून घेतलेला आहे. तर ह्याला बारीक खिसणीवर खिसायचा, कारण जर मिक्सरला वाटला ना तर त्याचं पाणी होईल, जास्त असं ओलं ओलं होईल. आता तसं थोडंफार ओलसरच आहे. आता ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर. क्वांटिटी कमी आहे म्हणून मी हे थोडे थोडे टाकते. थोडासा गरम मसाला, लाल तिखट थोडंसं, आता हिरवी मिरची टाकलेलीच आहे, फक्त कलरसाठी थोडंसं लाल तिखट. त्यानंतर हळद, गरम मसाला थोडासा टाकूया. जराशी अगदी त्या पाकिटातला संपलेला होता. आता थोडंसं मी पावभाजी मसाला टाकणार आहे आणि मीठ, चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी. आता हे सगळं आपण मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं चिमटभर हे बेसन पीठ टाकलं, अगदी थोडंसं टाकलं, थोडासा ओलसरपणा कमी करण्यासाठी. तर अगदी थोडं आहे म्हणून भाजून घेतलेलं नाही आहे. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर मग ते थोडंसं बेसन भाजून घ्यायचं, ज्याचा ओलसरपणा थोडासा कमी होईल. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. मिश्रण तयार आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. आता इथं आपण पराठा करून घेऊया. तर हा मी कणकेचा गोळा घेतला, थोडंसं आता ह्याच्यामध्ये मिश्रण भरूया. आता तुम्हाला किती मोठे छोटे जसे करायचे तसे तुम्ही. इथं मी मीडियम साईजचे करणार आहे. असं व्यवस्थित मिटवून घ्यायचे. हे बघा, असं व्यवस्थित मिटवून घेऊ. त्या पिठामध्ये लाटून घ्यायचे. लाटताना थोडं हलक्या हाताने लाटायचे, नाहीतर मिश्रण बाहेर येईल.
म्हणले की जाड असतात पराठे, त्यामुळं थोडं हे मी इथं जाडच ठेवणार आहे. मुलं जेव्हा भाज्या खात नाहीत तेव्हा अशा प्रकारे पराठे तुम्ही जर करून दिले तर ते नक्की आवडीनं खातील. आता पराठा भाजून घेऊया. आता आपण पराठा भाजून घेऊया. तर तुपावर किंवा तेलावर तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही भाजून घ्या. आता जर तुम्हाला हे मिश्रणाला फोडणी द्यायची असेल तर जिऱ्याची फोडणी देऊन तुम्ही पराठा करू शकता. थोडंसं जिरे टाकायचे तेलावर, अगदी कमी तेलावर. आणि हे मिश्रण थोडंसं तुम्हाला जर जमलं नाही, फुटले पराठे, तर थोडंसं पाणी त्याच्यातलं आटवून घेऊन तुम्ही पराठे करू शकता. पण अशी काही गरज नाही वाटत, कारण होतात व्यवस्थित. आता तुमच्या समोरच हे मी लाटलेलं आहे. थोडंसं हलक्या हाताने लाटायचं म्हणजे पराठे फुटणार नाही. त्याच्यावर तूप टाकूया. तूप, तेल, बटर तुम्हाला जे आवडेल ते टाकून शेकून घ्या. तुपानं टेस्ट ह्याची अजून वाढते, छान लागते. त्यामुळे थोडं पराठ्याचे प्रकार जे आहेत ते तूप लावूनच करायचे. छान असा पराठा आपला शेकून झालेला आहे. आता याला काढून घेऊया. हे बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.